एका जंगलात एक ससा राहत होता. तो खूपच उत्साही आणि खूप मजा करत आनंदी राहायचा. एके दिवशी तो आजारी पडला. तो सगळ्या प्राणी आणि पक्ष्यांना ही बातमी एका क्षणात समजली. म्हणून सगळ्या प्राण्यांनी सशाला पाहायला जाण्याचं ठरवलं. माकडाने विचार केला, सगळ्यात आधी आपण जाऊया. सगळ्यात आधी सशाच्या घरी माकड गेलं. सशाला असा आजारी आणि अशक्त पाहून ते माकड सशाला म्हणालं, अरे मित्रा, फक्त साधा ताप आहे, काळजी करू नकोस, तू लवकर बरा होशील. सशाकडून केळी आणि इतर फळं घेतल्यानंतर माकडाने सशाला काळजी घ्यायला सांगितली आणि तो तिथून निघून गेला. ससा आजारी पडल्याचं हे हत्तीला कळताच तो हत्तीसुद्धा त्याच्याकडे आला. तो म्हणाला, मित्र, तू आजारी पडलास, पण तू लवकरच बरा होशील. माझ्यासारखे मोठे प्राणीसुद्धा कधीतरी आजारी पडतात, त्यामुळे तुझ्यासारखे छोटे प्राणी तर लगेच बरे होतील, काळजी करू नकोस, तू आराम कर. अशा प्रकारे हत्तीने सशाला हिंमत दिली. मग हत्तीने गाजर, फळं आणि झाड सशाकडे खाल्लं आणि शांतपणे आपल्या घरी निघून गेला. थोड्या वेळानंतर मांजर त्याला भेटायला आली. मांजर सशाला म्हणाली, ससा, वातावरण जरा बदललं आहे ना, त्यामुळे तू आजारी पडलास. थोडे दिवस आराम कर म्हणजे बरा होशील. असं म्हणून सशाने जे लोणी आणि तूप खूप दिवसांपासून साठवलेलं होतं ते मनीमाऊने खाल्लं आणि तिथून निघून गेली. मग लांडगार आणि कोल्हा एकत्र सशाला भेटायला आले. सशाला असं दुःखी आजारी असताना झोपलेलं पाहून लांडगा सशाला म्हणाला, मित्रा, आम्ही तुला सांगत होतो की तू मुळं आणि गवत खाऊ नकोस, तू मांस खायला सुरुवात कर, पण तू काही आमचं ऐकलं नाहीस, म्हणून तू आजारी पडलायस. आमच्याकडे बघ, आम्ही कसे तंदुरुस्त आहोत. काही हरकत नाही, तू लवकर बरा होशील. आमच्यासाठी तुझ्याकडे काही आहे का? तसाही तुला माहीतच आहे पाहुणचार कसा करायचा ते. असं म्हणत त्यांनी सशाच्या सगळ्या घरात काही खाण्यासाठी शोधली. कोल्हा आणि लांडगा दोघेही नाराज झाले, कारण त्यांना सशाच्या घरात काहीच मिळालं नाही. वाटेत त्यांना वाघ सशाला भेटायला चालला आहे हे कळल्यावर लांडगा म्हणाला, अरे मित्रा, तूही सशाला बघायला चालला आहेस असं दिसतं आहे. तू तिथे का चालला आहेस? तुला काहीच मिळणार नाही तिकडे. आम्हाला तिकडे ना एक हाडाचा तुकडा मिळाला ना मांसाचा. कदाचित आमच्या आधी गेलेल्या प्राण्यांनी सगळं फस्त केलेलं दिसतं आहे, त्यामुळे सशाच्या घरी जाऊन काहीच उपयोग नाही. अशा प्रकारे लांडग्याने सगळी परिस्थिती सांगितली. मग वाघ म्हणाला, अच्छा, असं आहे तर. सशाकडे वेळ वाया घालवण्यापेक्षा मी जंगलात दुसरं कोणीतरी प्राणी बघून माझी भूक भागवतो. असं म्हणून वाघ परत गेला. शेवटी सशाची जुनी मैत्रीण मधमाशी सशाला भेटायला गेली. तिने सशाकडे जाताना 2 भरण्या मध नेला. मधमाशीने सशाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, तुला खूप जास्त ताप आहे, मी डॉक्टरांना बोलवते. मग मधमाशी लगेच अस्वलाच्या घरी गेली. जंगलात आजारी असलेल्या सगळ्या प्राण्यांना अस्वलच औषध द्यायचा. मधमाशीने त्याला सगळं सविस्तर सांगितलं आणि त्याला घेऊन ती सशाच्या घरी गेली. मग त्याने सशाला तपासलं आणि योग्य असं औषध दिलं. थोड्याच दिवसात त्या औषधांमुळे सशाचा ताप पूर्णपणे गेला. त्यामुळे ससा परत डावणे लावू लागला आणि आनंदाने इकडे तिकडे फिरून खूप मजा करू लागला. माझ्याकडे खूप मित्र आहेत, पण माझा खरा आणि सगळ्यात प्रिय अशी मैत्रीण मधमाशी आहे, असा विचार सशाने केला.